नमस्कार मंडळी. हेमंत मंगळे चॅनलमध्ये मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, नुकतीच 10वीची परीक्षा संपली आणि आता सगळ्यांना निकालाची वाट आहे. त्यासोबतच 11वीला प्रवेश घेण्याविषयी मनामध्ये उत्सुकता आहे. त्याप्रसंगी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतली. त्यामध्ये एक डॉक्युमेंट जो सर्वांकरता नेहमीकरता आवश्यक आहे तो म्हणजे जातीचा दाखला. हा जातीचा दाखला मिळण्याकरता कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. जातीचा दाखला म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये कास्ट सर्टिफिकेट असं म्हटलं जातं आणि हे कास्ट सर्टिफिकेट अनेक कॅटेगरींना आवश्यक आहे. SC असो, ST असो, VJ, NT, OBC, SBC, SCBC, तर या सर्व जातींना कास्ट सर्टिफिकेटची गरज आहे आणि म्हणून या कास्ट सर्टिफिकेट करता कोणकोणते डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात अत्यंत महत्त्वाचा असा डॉक्युमेंट असं कागदपत्र या कास्ट सर्टिफिकेट करता आवश्यक आहे तो म्हणजे त्या विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला. शाळा सोडल्याचा दाखला त्यालाच आपण इंग्रजीमध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा TC ट्रान्सफर सर्टिफिकेट असं सुद्धा म्हटलं जातं. तर विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला हा कास्ट सर्टिफिकेट काढण्याकरता अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट मानला जातो आणि तो शाळा सोडल्याचा दाखला हा 4थीचा किंवा 10वीचा असणं गरजेचं आहे. पुष्कळदा हा 4थीचा आणि 10वीचा जो दाखला आहे TC जी आहे तर ती शाळेकडे जमा असते आणि त्याच्यामुळे आपण अडचणीत येतो. परंतु एक लक्षात ठेवायचं की विद्यार्थ्यांनी जेव्हाही केव्हा आपल्याला एखादा डॉक्युमेंट मिळतो तेव्हा त्याची झेरॉक्स काढून घ्यायची आणि ती आपल्या फाईलला जतन करायची. एक फाईल सुरुवातीपासून विद्यार्थ्यांनी ठेवणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारची झेरॉक्स आपल्याकडे जर असेल तर तो सुद्धा वैध पुरावा मानला जातो. किंवा मग अशा प्रसंगी अडचणीतच असेल तर त्या शाळेमध्ये आपण 4थी कोणत्या वर्षी होतो किंवा 4थी उत्तीर्ण झालो ते वर्ष किंवा 10वी उत्तीर्ण झाल्याचं जर वर्ष असेल तर डुप्लिकेट TCचा आपण अर्ज करू शकतो आणि डुप्लिकेट TC प्राप्त करू शकतो. तर हा झाला पहिला डॉक्युमेंट, शाळा सोडल्याचा दाखला आणि तोही विद्यार्थ्याचा. दुसरा म्हणजे वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला. आता विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला झाला, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट करता म्हणजे जात प्रमाणपत्राकरता वडिलांचा 4थीचा किंवा 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला ट्रान्सफर सर्टिफिकेट TC म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे सुद्धा अत्यावश्यक आहे. त्यासोबतच आजोबांची TC, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला 4थीचा किंवा 10वीचा किंवा मग मृत्यू प्रमाणपत्र जे आहे, मृत्यू दाखला जो आहे तो आवश्यक आहे. त्यासोबतच सर्वात महत्वाचा जो डॉक्युमेंट आहे, महत्वाचा कागद जो आहे या कास्ट सर्टिफिकेट करता ते म्हणजे कोतवाल बुकाची नक्कल. तर कोतवाल बुकात खरेदी विक्रीचा जी नोंद आहे ती झालेली आहे किंवा आपल्या आजोबांचं किंवा वडिलांचं जन्म जो आहे त्याची नोंद कोतवाल बुकात झालेली आहे तर त्यामध्ये जातीचा उल्लेख येतो. तर खरेदी व्यवहार असो किंवा जन्म दाखला असो तर कोतवाल बुक जे आहे जिथे त्यांचा जन्म झाला किंवा जे मूळ आहे तर त्या ठिकाणी जाऊन त्या तहसीलमधून आपल्याला कोतवाल बुकाची नक्कल प्राप्त करावी लागते आणि तो एक अत्यंत महत्वाचा डॉक्युमेंट हा कास्ट सर्टिफिकेट करता समजला जातो. त्यासोबतच राशन कार्ड. राशन कार्ड मध्ये आपल्या वडिलांचं आणि त्या विद्यार्थ्याचं नाव असणं गरजेचं आहे आणि शेवटचा जो डॉक्युमेंट आहे तो आहे आधार कार्ड. तर वडिलांचं आधार कार्ड आणि विद्यार्थ्याचं आधार कार्ड. तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स अगोदर कलेक्ट करायचे आणि हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तहसीलला किंवा सेतूला जायचं. सेतूमध्ये
आपल्याला कास्ट सर्टिफिकेट करता रजिस्ट्रेशन करावं लागतं. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतं. सर्वप्रथम तहसीलला व्हेरिफिकेशन होतं, त्यानंतर एसडीओला व्हेरिफिकेशन होतं आणि मग एसडीओ मार्फत आपल्याला जातीचं प्रमाणपत्र देण्यात येतं. तर परत एकदा आपण कोणकोणते डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत ते बघणार आहोत. पहिला आहे विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला, 4थीचा किंवा 10वीचा. दुसरा आहे वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, 4थीचा किंवा 10वीचा. आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा मृत्यू दाखला, आजोबांचा दाखला सुद्धा शाळा सोडल्याचा 4थीचा किंवा 10वीचा ज्याच्यावर जात मेन्शन केल्या गेलेली आहे. त्यानंतर कोतवाल बुक नक्कल किंवा खरेदी खत यापैकी एक कोणताही डॉक्युमेंट, त्यासोबतच राशन कार्ड आणि आधार कार्ड वडिलांचं आणि मुलाचं. तर अशा प्रकारची डॉक्युमेंट्स आपण रेडी करायची आणि ते घेऊन आपण सेतूवर जायचं, सेतूवर रजिस्ट्रेशन करायचं आणि एक रिसिप्ट आपल्याला मिळते, ती रिसिप्ट आपण जपून ठेवायची कारण त्या रिसिप्टवर नंबर असतो. जवळपास सेतू मध्ये विचारणा करायची किती दिवसामध्ये आपला दाखला बनणार. 7-8 दिवस किंवा कधी कधी 15 दिवस पर्यंत त्याची लिमिट आहे. तर 15-1 दिवसात हा दाखला आपल्याला मिळून जातो. ती पावती पुन्हा एकदा घेऊन सेतूवर जायचं आणि त्या नंबरवरून तो आपल्याला जातीचा दाखला तयार करून देतो. तर अशा प्रकारे एक अत्यंत महत्वाचा डॉक्युमेंट की जो एकदा मिळवला की जीवनभर आपल्याला त्याचं काम पडत राहते आणि त्यामुळे हा डॉक्युमेंट मिळाल्यानंतर याला आपल्या फाईलला जतन करून ठेवायचं, तो हरवणार नाही याची काळजी घ्यायची. मित्रांनो, धन्यवाद.